लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शेतकऱ्यांना गेल्या 1.5 वर्षात 44 कोटींची मदत। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। मुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभ हस्ते वसंत सहकारी कारखाना येथे साखर पूजन। बातमी पोफाळी उंबरखेड। यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पूजन व शेतकरी मेळावा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला। पोफाळी येथील 8 वर्षांपासून बंद असलेला सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने येथील 26,000 सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। बंद कारखाना सुरू करण्याचे पुण्याचे काम खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे। शेतकऱ्यांसह परिसरातील तालुक्यांना निश्चितच त्याचा चांगला फायदा होणार आहे। त्याचबरोबर राज्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी आपण टास्क फोर्स स्थापन केला असून शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता आधुनिक सेंद्रिय प्रयोगशील शेती केली पाहिजे। तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी आपण निकषाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले। 2 हेक्टर मदतीची मर्यादा 3 हेक्टरची केली। सततचा पाऊस नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणला। केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। याच धर्तीवर राज्य शासनाने पुन्हा 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला। त्यासाठी 5,700 कोटींची तरतूद केली। त्यातील 1,800 कोटी रुपयांचे वाटप देखील केले। या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये सहाय्य मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले। 50 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक यांनी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरू केला। बंद असलेला कारखाना परत आज हा कारखाना सुरू होताना अतिशय आनंद होत आहे। तसेच पैनगंगा नदीवर मुख्यमंत्री यांनी 6 बंधारे मंजूर केले। या बंधाऱ्याचे काम लवकर होण्यासाठी निविदा प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे। या बंधाऱ्यामुळे परिसरातील 75,000 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले। यावेळी आमदार नामदेव ससाने यांनी देखील मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार नामदेव ससाने, आमदार तानाजी मुरकुटे, भीमराव केराम, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजय खडसे, प्रकाश पाटील देवसकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्या आयुष्यातला माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी खर्ची केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो। आणि पुन्हा एकदा मी हेमंत पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो। चांगला उद्योग आपण जो आहे आपला शेतकरी बांधव एका उद्योगात गेला पाहिजे, उद्योगपती झाला पाहिजे, त्याचे आणखी 4 कारखाने सुरू झाले पाहिजे, त्याच्यात लाखो शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे, रोजीरोटी चालू झाली पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून हेमंत पाटील आपण काम करा। हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो। धन्यवाद। जय ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय। परंतु आपण लक्षात ठेवा हे सरकार तुमचं आहे। एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो, शेतावर जातो। अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडे गेला, फळबागाचं नुकसान झालं तिकडे आम्ही गेलो। शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाही। थेट आपल्याला गावात जावं लागतं, शिवारात जावं लागतं, शेतावर जावं लागतं, बांधावर जावं लागतं। तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी, खरी हकीकत आपल्याला माहिती पडते। त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे। का तरी काय आपण शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री होऊ नये का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हावं? ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे? आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस, सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो। अशा प्रकारच्या या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे।
आणि म्हणून आज खूप लोकांना पोटदुखी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे. खरोखर आपल्याला सांगतो, मी आणि देवेंद्र फडणवीस दोघंच पहिल्या वेळेस शपथ घेतली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण. कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. त्या दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला, विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे, वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे. मराठवाडा वॉटर ग्रीड सायडिंगला लावले होते, ते आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणले आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे, आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहे. हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, जसं आपण बंद पडलेला होतो ना, 8 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत पाटीलने चालू केला. असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले, लोकांमध्ये चलती झाली, लोकांचे सणवार उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले, मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि म्हणून या राज्यामध्ये विकास सगळीकडे दिसू लागला. आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग असेल, आपल्याकडे पण तो आणायचा ना, आपल्याला नांदेड जालना नांदेड तुमच्याकडे पण आम्ही आणणार आहोत समृद्धी हायवेचा, आणि पार गडचिरोली भंडारा गोंदियापर्यंत न्यायचं आहे. हे सगळं कामं जी बंद होती ती चालू केली. आज एक शेवटचा टप्पा बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ही सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी करतोय. आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये, या विम्याच्या आपण जो 1 रुपया विमा केलाय त्याच्यामध्ये जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांनी हिस्सा सामील झालेले आहे. आणि आपण पैसे भरतोय कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातोय, म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याचं आपण काम करतोय. नमो सन्मान शेतकरी योजना आहे, त्याच्यामध्ये 5,700 कोटींची तरतूद आपण केली आहे. त्यामध्ये 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे 1,800 कोटी जमा झालेले आहे. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हे सरकार आपलं आहे, शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, माता भगिनींचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, तरुणांचं आहे. आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील. कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो, तिथं पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग, तिथे मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख, परंतु या ठिकाणी आपल्याला सांगतो 30 ते 40 हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला. तिथल्या लोकांनी मला सांगितलं, आपला देश आजाद झाल्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने महिला कधीच आल्या नव्हत्या आणि त्या महिलांना आपण राज्य सरकारचे लाभ दिले. मुली ज्या लांबून 7-7, 10-10 किलोमीटर लांबून शाळेत जायच्या चालत, त्याला 10,000 सायकलिंगचं वाटप काल त्या ठिकाणी केलं. ट्रॅक्टर दिले, ट्रेलर दिले, ड्रोन दिले, हार्वेस्टर दिले. या ठिकाणी अनेक उपक्रम आपण राबवले. गडचिरोली आपल्याला माहित आहे, तिथं कोणी जायला मागत नव्हतं, परंतु या एकनाथ शिंदेने पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सूर्जागड प्रकल्प हिंमतीने धाडसाने सुरू केला. 10,000 लोकांना काम मिळालं. आज आणखी तिथे स्टील फॅक्टरी सुरू होते, 20,000 लोकांना काम मिळेल. टाटा टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू झालं. दरवर्षी 5,000 लोकांना ट्रेनिंग मिळणार आहे. हे सांगण्याचा उद्देश, एखादं धाडस केल्यानंतर हजारो लोकांना काम मिळतं. तसं आपल्याला माहित आहे, मी 1.5 वर्षापूर्वी जे धाडस केलं त्यामुळे या राज्यामध्ये बदल दिसतोय. या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जो काय बदल झालाय, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि लोकांना आज विविध योजना, विविध लाभाचा फायदा होऊ लागला. हेमंत पाटील इकडे बसलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी साखर कारखाना सुरू केलाय. बंद पडलेला 8 वर्षापूर्वीचा बंद पडलेला कारखाना आपण सुरू केला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मला येताना त्यांनी सांगितलं 26,000 शेतकरी
यामध्ये सरकार हे आहे. आणि बाकी आणखी त्यांच्यावर अवलंबून असणारे 15,000 आणखी लोक, म्हणजे 26,000 कुटुंब, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्तीचे लोक आज या ठिकाणी या कारखान्यावर त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळणार. हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा, असे नक्की त्याचा विचार आपण करू आणि त्यासाठी जे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते आपल्याला घेता येतील. त्याचबरोबर मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं की 24 वर्षापासून रखडलेल्या पेनगंगा नदीवर 7 जे बंधारे आपण बांधले, ते बंधाऱ्याला मंजुरी आपण दिलेली आहे. ते टेंडर लवकर निघाले पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. मी तात्काळच्या संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये सांगतो, तो देखील आपला निर्णय लागेल. रेणुका देवी मंदिर माहूरगड येथे लिफ्ट स्कायवॉक बांधण्याकरता देखील आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. DPR ला मंजुरी मिळालेली आहे. 50 कोटी मिळाले, मग अजून का पाहिजे? हे घेऊन ठेवतात आणि नंतर सांगतात. चांगलं आहे, ते जेवढं करतील तेवढं चांगलं आहे. आणि त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड तालुक्यासह हदगाव, हिमायतनगर, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याची काम देणू असलेली वसंत सहकारी कारखाना पुन्हा सुरू आपण केलेला आहे. आणि मगाशी मी म्हटलं, त्यांना या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आपण एक संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपण एक हळद केंद्र देखील सुरू केलं बाळासाहेबांच्या नावाचं, त्याला देखील 100 कोटी आपण दिले. त्याचं तिथं बघितलं मी बुकलेट, एकदम छान हळद आहे. कुठल्या क्वालिटीची? आसाम, सेलम. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीमध्ये पण प्रकार आहे. त्यामध्ये कुरकुमिन जास्त देखील काही हळदीमध्ये असतं, ती देखील लागवड आपण केली तर नक्की आपल्याला त्यातून जास्ती पैसे मिळतील. दुसरं आपण आणखी काहीतरी केलंय ना हिंगोलीमध्ये, अभ्यासिका केल्या आणि लिगो लॅब केली. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, आणखी मला एका दुसऱ्या मेळाव्याला जायचं, परंतु आपण सर्व शेतकरी आहात. शेतकरी बांधव भगिनी हे आमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा भाग आहे. आपल्याला मी एवढंच सांगतो की तुमच्यातलाच एक जमिनीवरचा एक कार्यकर्ता आज एक राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करतो. मी त्या ठिकाणी फिरतो आणि आपण घेतलेला जो निर्णय जो कसा योग्य होता हे असे अनेक चेहऱ्यांकडे पाहिल्यानंतर मला माहीत पडतं. कारण आपण जे जे काही निर्णय घेतोय ते सर्वसामान्य. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.